नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहेत हरभऱ्याची ओली भाजी। चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया। हे बघा आमचं शेत आहे, यातलं ना हरभऱ्याची भाजी घेऊन मी भाजी बनवणार आहे। आता व्यवस्थित यातली कवळी कवळी भाजी घेणार मी, शेंड शेंड अशी तोडून भाजी घ्यायची। छान भाजी लागते हे अशी भाजी घेतल्यावर। एवढी घेतलेली आहे मी भाजी। ही भाजी आपण आता बनवणार आहे। ही मी घेतलेली आहे, मस्त ताजी ताजी भाजी उकडून घेतलेली आता व्यवस्थित सगळी। हिला काय धुवायची बिची नसते। त्याच्यासाठी लागणारं शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। तर आपण आता भाजी बनवायला सुरू करूया। आता आपण कढई ठेवूया भाजी बनवायला। तेल टाकून घेऊया। थोडा लसूण पण घेतलेला आहे, तेलामध्ये ना लसूण टाकूया। लसणाची फोडणी घालून अशी भाजी टाकायची। भाजीत व्यवस्थित आळी बिळी असते भाज्यांमध्ये, व्यवस्थित झटकून घ्यायची भाजी। भाजी टाकून झाली व्यवस्थित। आता ती हलवून उलटी पालटी करून घ्यायची। खालचा लसूण व्यवस्थित मिसळून घ्यायचा ह्याच्यामध्ये। खाली करपू नये म्हणून तिला हलवून घ्यायची व्यवस्थित। आपण आता मीठ टाकून घेऊया। मीठ टाकते म्हणजे जरा ह्याच्यात पाणी सुटतं। या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं बिलकुल, धुवायची नाही ही भाजी। धुतली तर ही जी आंबटपणा असतो ते निघून जातो, त्याच्यामुळे धुवायची नसते ही भाजी। या भाजीला आता मीठ टाकून थोडं पाणी सुटलं ना, नंतर तिखट टाकणार आपण। तवा तिखट लगेच टाकू नये कशासाठी की भाजीत पाणी नसतं ना, मग मिरची जळत असते, म्हणून तिखट नाही टाकायचं लगेच। मिठाचं पाणी नाही सुटलं व्यवस्थित ना, तर थोडा पाण्याचा शितोडा मारायचा। मीठ टाकलं, आता आपण तिखट टाकून घेऊया। भाजी आपली आता हलवून झाली व्यवस्थित। थोडी कमी होती भाजी शिजून, आपण आता तिखट टाकून घेऊया। आपल्याला जसं तिखट खायला जमतं असं तिखट टाकायचं, जास्त टाकलं तरी चालतं। आता आपण हिला थोडं व्यवस्थित हलवून
शिजू देणार आहे तिला आता आपण 5 मिनिटं. आता चांगली आपली भाजी परतून झालेली आहे. तिला थोडी हलवायचीच मेहनत घ्यावी लागते, नाही तर असं गाठी गाठी बनल्यासारखं दिसतं ना. ह्याला व्यवस्थित तिखट मीठ लावलं की चांगली होती भाजी. वास पण खमंग यायला लागलाय. आता आपण कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचं. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना चांगली भाजी लागते, चवदार. शेंगदाण्याच्या कुटाला बी मस्त मिक्स करून घेऊया आता. त्याला शेंगदाण्याचं कूट पण शिजण्यासाठी ठेवायचे, अजून 2-3 मिनिटं ठेवायचे शिजायला. हिला हलवण्याचीच मेहनत लागते जास्त, अशीच हलवीत राहावं लागते, नाही तर ह्या गाठी गाठी असतात त्याच्यामध्ये तिखट मीठ मिसळत नाही व्यवस्थित. एकदम कवळी ताजी भाजी आहे ही. आम्ही शेतात घेतली, अशीच बनवायला चालू केली. मस्त झाली भाजी. नंतर ताटात काढलं आपण घ्यायचं. भाजी आपल्या मस्त शिजून झालेली आहे. तिला आता आपण खाली घेऊया. आपण ताटात काढून घेऊया आता हिला आपण. आपली भाजी भाकरी तयार झालेली आहे. आता जेवायला घ्यायची. अशा प्रकारे आपली हरभऱ्याची भाजी टेस्टी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा, फिट करा. धन्यवाद.